मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची PDF आपण बघा. आपलं एक स्पेशल धर्मादाय भरतीसाठी जो काही WhatsApp ग्रुप आहे, त्या WhatsApp ग्रुपला टाकणार आहे पहा. त्या WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा, तर जे काही आपलं टायटल दिसतंय त्यावर क्लिक करून मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी WhatsApp ग्रुपची लिंक टाकलेली पहा. त्यावर तुम्ही क्लिक करून तो ग्रुप नक्की जॉइन करा. त्यावरती आपण या ठिकाणी ही PDF टाकणार आहे पहा. त्यासोबत हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेटसुद्धा त्यावरती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पेपर संदर्भामध्ये कोणतीच अडचण येणार नाही. पहिला काचेचा पूल वैभववाडी या ठिकाणी बांधलेला असून वैभववाडी हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर मित्रांनो, वैभववाडी हे जे काही ठिकाण आहे, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 28 जुलै 2025 रोजी काश्मीरमध्ये कोणत्या ऑपरेशन खालील 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, ऑपरेशन महादेव. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑपरेशन महादेव हेच योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे, देशामधील पहिली AI अंगणवाडी. काय प्रश्न आहे बघा, देशातील पहिली AI अंगणवाडी. या ठिकाणी अंगणवाडी शब्द आहे महाराष्ट्रामधील वडग्रामणा. काय प्रश्न आहे पहा, या ठिकाणी पहिली AI अंगणवाडी महाराष्ट्रातील वडधामणा या गावामध्ये सुरू करण्यात आले असून हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, हे गाव नागपूरमध्ये पहा, लक्षात ठेवायचं आहे नागपूर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फिडे महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुखी महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामधील आहे? तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामधली आहे? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी पहा, नागपूर जिल्हा. लक्षात ठेवायचं आपल्याला, नागपूर जिल्ह्यामधलीचे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इस्लामपूरचं नाव बदलून नवीन नाव ईश्वरपूर असं देण्यास मंजुरी देण्यात आली असून इस्लामपूर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली. लक्षात ठेवायचं पहा, सांगली जिल्ह्यामध्ये याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, पोलिओ शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो पहा? पोलिओ. तर मित्रांनो, पोलिओ जर पाहिलं तर स्नायूवर या ठिकाणी त्याचा परिणाम होतो, स्नायू. खालीलपैकी कोणत्या रोगाला हॅन्सचा रोग असं म्हणून संबोधलं जातं? काय प्रश्न आहे पहा, कोणत्या रोगाला हान्सचा रोग या ठिकाणी पहा असा शब्द आहे हा, हान्सचा रोग म्हणून संबोधलं जातं? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 लेप्रसी, त्याला महारोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पांढऱ्या रक्तपेशींच्या विकृत शास्त्रीय पॅथॉलॉजिकल अतिरिक्त म्हणजे काय? काय प्रश्न आहे पहा, या ठिकाणी पांढऱ्या रक्तपेशींचा विकृतीशास्त्रीय पॅथॉलॉजिकल अतिरिक्त म्हणजे ल्युकेमिया. लक्षात ठेवा, ल्युकेमिया. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 आहे, विशिष्ट जंतूमुळे विशिष्ट आजार होतात या नियमांचं प्रतिपादन कोणी केलं? तर मित्रांनो, या नियमांचं प्रतिपादन कोणी केलेलं आहे? तर रॉबर्ट कोचने याचं प्रतिपादन केलं आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते? कोणती? डॉट्स. तर मित्रांनो, क्षयरोग, त्यालाच आपण बघा TB असं म्हणतो, यासाठी बघा डॉट्स ही जी काही उपचार पद्धती वापरली जाते. सर्व राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती पहा? तर मित्रांनो, सर्व राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन करण्यात यावी अशी शिफारस ऑप्शन क्रमांक 4 तख्तमल जैन ही जी काही समिती होती पहा, या समितीने नुसार करण्यात आली होती पहा. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था टिंबटिंब पासून अंमलात आली. तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था ऑप्शन क्रमांक 2 1 मे 1962 याचं योग्य उत्तर आहे पहा, 1 मे 1962. अभ्यास करण्यासाठी म्हणजे क्विक रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी PDF आणलेले आहेत पहा. आता लगेच आपले हॉल तिकीट सुद्धा येतील पहा आणि आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे पहा. कारण की मागच्या वेळेस बघा DMRचे सुद्धा फॉर्म सुटले होते, लगेच त्यांच्या या ठिकाणी हॉल तिकीट आले होते पहा. थोड्याच दिवसामध्ये हॉल तिकीट पण येतील. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही पहा. त्यासाठी बघा 10,000 प्रश्नांची आपण या ठिकाणी PDF तयार केली पहा. ही जी काही PDF मित्रांनो तुम्हाला 249 रुपयाला मिळून जाणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 93 25 23 08 40 93 25 23 08 40 हा जो काही फोनपे गुगल पे नंबर आहे, यावरती तुम्हाला मित्रांनो 249 रुपये पाठवायचे आहेत किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून त्याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा. मित्रांनो, मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल पहा. कारण की तुम्ही जर आत्ता PDF घेतली तर तुमची बघा या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल पहा.
एक एक गोष्ट आपण बघा वारंवार जर या ठिकाणी वाचली तर आपली चांगली रिव्हिजन होती आणि पेपरमध्ये आपला चांगला स्कोर येणार आहे. कारण की कॉम्पिटिशनसुद्धा चांगलं असणार आहे. MPSC करणारे किंवा इतर सरळ सेवा करणारे या ठिकाणी असणार आहेत पहा, जे लायब्ररीमध्ये बघा खूप अभ्यास करतात. या ठिकाणी चांगली रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो आपण ह्या PDF तयार केल्या आहेत पहा. तुम्ही टायमाला जर या ठिकाणी PDF घेतल्या तर तुमची एकच वेळेस वाचून येईल. परंतु आत्ता जर घेतली तर तुम्हाला या ठिकाणी वारंवार ती PDF वाचता येईल आणि चांगल्या प्रकारे तुमची रिव्हिजन होईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. ₹249 काहीच नाहीत. आपण बघा कुठं पण गेलो तर या ठिकाणी खाऊन घेतो पैसे, नाही का नाही? नाश्त्याला, इकडं जेवायला. बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. हे प्रश्न तुम्हाला वारंवार कामी येतील पहा. आता तलाठी भरती असेल, इतर भरतीसुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये सुटलेले आहेत. अभ्यास असलेला कुठंच वाया जात नाही. कुठं ना कुठं आपल्या या ठिकाणी काम फिक्स होणार आहे असा विश्वास धरून जर अभ्यास केला तर 100% पोस्ट आपली पक्की होईल पहा. तर मित्रांनो लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्या. कारण की टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही पहा. ₹249 मध्ये तुम्हाला चालू घडामोडी त्याचबरोबर TCSने विचारलेले सगळे प्रश्न, लेटेस्टचं जे काही चालू घडामोडी असेल, चालू मंथपर्यंतच्या सर्व काही मिळणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या, चांगला अभ्यास करा आणि रिव्हिजन खूप महत्त्वाची पहा. प्रॅक्टिससाठी बघा तुम्हाला बुद्धिमत्तेचा टेस्टसुद्धा मी यामध्ये अवेलेबल केलेले आहेत. फक्त ₹249. लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. ज्यांना खरोखर नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी मला मेसेज करा WhatsAppला आणि फोन जर नाही उचलला तर नक्की मेसेज करा बघा. मेसेजवर मी रिप्लाय 100% देईल. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली होती? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली होती? तर LN बोंगीरवार समिती याचं योग्य उत्तर आहे पहा. पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं? तर पंचायत राज हे मित्रांनो महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं पहा. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी चालू केलं होतं? प्रभाकर हे साप्ताहिक कोणी चालू केलं होतं? तर भाऊ महाजन मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. भाऊ महाजन. पुढचा प्रश्न आहे पहा. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? तर बाळशास्त्री जांभेकर मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. बाळशास्त्री जांभेकर. मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर जगन्नाथ नानाशंकर सेठ. लक्षात ठेवा, नानाशंकर सेठ. आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सांगा पटकन. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई. ऑप्शन क्रमांक 4 पंडिता रमाबाई यांनी बघा आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही? नाही विचारलं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 4 मॉनिटर. मॉनिटर आपल्याला काय करतो? चित्र दाखवतो. बाकी बघा हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, CD म्हणजे काय? कॉम्पॅक्ट डिस्क. बघा हे सगळे काय आहेत पहा स्टोरेज डिव्हाइस आहेत, परंतु मॉनिटर नाही या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आपला फोटो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू इच्छित असल्यास सर्वात वेगाने पाठवण्याचा मार्ग कोणता आहे? तर सर्वात वेगाने पाठवण्याचा जो काही मार्ग आहे मित्रांनो त्याला आपण ईमेल असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 4 ईमेल. नेक्स्ट आहे पहा, संगणकाचा असा भाग ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता. तर कोणता भाग आहे त्याला आपण प्रत्यक्ष स्पर्श करू शकतो? तर हार्डवेअर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. भारताचे महासंगणककार खालीलपैकी कोण आहेत? भारताचे महासंगणककार खालीलपैकी कोण आहेत? तर आपल्या सगळ्याला माहित पाहिजे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विजय भटकर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. हॉटमेल या फ्री ईमेल सेवेचे जनक कोण आहेत? हॉटमेल या फ्री ईमेल सेवेचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो सबीर भाटिया हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, सबीर भाटिया हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. समजलं? पुढचा प्रश्न काय मित्रांनो, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर विनोबा भावे यांनी ही घोषणा केली होती पहा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या 1907च्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन याचे अध्यक्ष होते पहा. पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे? व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी जर पाहिलं तर अर्थ हा जो काही शब्द आहे मित्रांनो हा या ठिकाणी योग्य बरोबर आहे. आधी जन्मलेला बघा आधी जन्मलेला या शब्दसमूहाबद्दल योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर त्याला अग्रज म्हणतात. आधी जन्मलेल्याला काय म्हणतात? अग्रज.
पुढचा प्रश्न पहा, सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा अर्थ कोणता होईल? सौजन्य तर काय होईल? मग असभ्यता याचं विरुद्धार्थी शब्द आहे. गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. गरुड. तर मित्रांनो, गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 वैनतेय. वैनतेयचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्धार्थाची म्हण कोणती होईल? खाई त्याला खवखवे. तर त्याच्या विरुद्ध होईल मित्रांनो, कर नाही त्याला डर कसली, याचं योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा, कर नाही त्याला डर कसली. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढचा प्रश्न काय मित्रांनो, गुप्त गोष्टी गुप्त गोष्टी तिसऱ्या सांगणे याचा अर्थ काय होतो बघा. गुळ नाही तर गुप्त. लक्षात ठेवा, गुप्त गोष्टी तिसऱ्याच सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखायचा आहे. त्यालाच मित्रांनो या ठिकाणी पहा, षटकर्णी होणे. या ठिकाणी श शब्द आहे, षटकर्णी होणे मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तशा स्वरूपामध्ये दर्शवण्यासाठी कोणतं विरामचिन्ह वापरलं जातं? तर जसंच तसं दर्शवायचं असेल तर त्याला अवतरण चिन्ह वापरलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा मित्रांनो, पुढील वाक्य कोणत्या लक्षणा शक्तीचं उदाहरण आहे? तर लक्षणा शक्तीचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. कोणत्या? बघा, कोणत्या लक्षणा शक्तीचं असं विचारलंय. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली हे वाक्य कोणतं आहे? तर याचं जर उत्तर पाहिलं मित्रांनो, तर शुद्ध उपादान लक्षणा याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा, शुद्ध उपादान लक्षणा. खाली दिलेल्या शब्दामधून तेलुगू भाषिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तेलुगू भाषिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर अनारासा मित्रांनो ही काय पहा, या ठिकाणी योग्य उत्तर होईल. रामाने काठी घेतली. बघा, रामाने काठी घेतली त्याने कुत्र्याला झोडपले या वाक्याचं केवळ वाक्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे पहा. करा लवकर, ऑप्शन आपल्या समोर आहे. रामाने काठी घेतली त्याने कुत्र्याला झोडपले. तर बघा, रामाने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले हे काय झालं, या ठिकाणी केवळ वाक्यामध्ये झालं. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे बघा, त्याचा पुरता मामा झाला. बघा, त्याचा पुरता मामा झाला वाक्यामध्ये विधिपूरक, वाक्यातील विधिपूरक कोणतं आहे? चला ओळखा पटकन. बरोबर आहे सगळ्यांचं. या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 3 मामा याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय, मामा, विधिपूरक मामा. नेक्स्ट आहे मित्रांनो, सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर या वाक्याचा मित्रांनो जर प्रकार ओळखला तर ऑप्शन क्रमांक 1 विधानार्थी वाक्य आहे मित्रांनो. कोणतं आहे? विधानार्थी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा, मित्राच्या उदयाने. या ठिकाणी शब्द बघा, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही या विधानामधील अधोरेखित शब्दाच्या आधारे वाक्यातील या ठिकाणी आपल्याला वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखायचा आहे पहा. तर मित्राच्या या ठिकाणी अंडरलाईन आहे पहा. मित्राच्या या खाली काय पहा, अंडरलाईन आहे. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. तर या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये श्लेष अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा. मित्र बरोबर. या ठिकाणी जर पाहिलं सप्तमी आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अरे कुठून आलास या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचा बघा. अरे कुठून आलास या वाक्यातील अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. चला सांगा पटकन. संबोधन आहे मित्रांनो, या ठिकाणी कोणतं संबोधन? पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचे पहा. प्रेमामुळे प्रशांतने अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं. काय प्रश्न आहे बघा, प्रेमामुळे प्रशांतने अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं यामध्ये शब्दयोगी अव्यय. आता मित्रांनो जर जोडून आला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय म्हणतो. तर या ठिकाणी बघा, अभ्यासाला कडे जोडलेलं आहे पहा, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 कडे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न काय बघा, त्याचे मी मुळीच ऐकणार नाही अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. त्याचे मी मुळीच ऐकणार नाही. तर मुळीच खाली या ठिकाणी मित्रांनो काय अंडरलाईन आहे. तर सांगा मित्रांनो हे कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे? त्याचं मी मुळीच ऐकणार नाही. चला द्या उत्तर. तर मित्रांनो हे परिणामवाचक आहे. ऑप्शन क्रमांक 4 परिणामवाचक आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल. मी चेंडू खेळतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे पहा. मी चेंडू खेळतो. तर या ठिकाणी जर पाहिलं साधा वर्तमान काळ मित्रांनो, काय पहा या ठिकाणी साधा वर्तमान काळ. समजलं? मी चेंडू खेळतो साधा वर्तमान काळ.
तुम्हाला एवढे तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकावे तरी कसे या वाक्यामध्ये ऐकवते या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो हे काय शक्य क्रियापद आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. उभयनवी अव्ययाचा उपप्रकार आपल्याला ओळखायचा आहे पहा. उभयनवी अव्ययाचा उपप्रकार आपल्याला ओळखायचा आहे. चला ओळखा. तर समुच्चय बोधक मित्रांनो हे काय पहा या ठिकाणी उभयनवी अव्यय समजलं. नेक्स्ट आहे पहा. चांगला मुलगा परीक्षेमध्ये पास होतो या वाक्यामधील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो हे काय अधिविशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 1 अधिविशेषण. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरला आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरला आहे. तर आपण आत यावे. लक्षात ठेवा. PDF पहा ते घेतले नसतील. फक्त 249 रुपयाला पहा. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही PDF घेऊन टाका. तुम्हाला टॉपिक वाईज सगळ्या PDF या ठिकाणी मिळणार आहेत पहा. सर्व PDF तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या PDF लॉन्च केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी मिळणार, मराठी व्याकरण मिळणार, इंग्रजी व्याकरण मिळणार, तसंच जीकेचे सगळे टॉपिक मिळणार, बुद्धिमत्ताच्या सगळ्या टेस्ट मिळणार पहा. एवढं सगळं मटेरियल बघा तुम्हाला 249 रुपयाला मिळणार आहे पहा. टोटल 10,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा यामध्ये समावेश असणार आहे. लवकरात लवकर जो काही नंबर दिसतो तुम्हाला स्क्रीनवर त्यावर तुम्ही 249 रुपये पाठवा आणि त्याच नंबरला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. आता आपल्याकडे वेळ आहे पहा. आत्ता हॉल तिकीट येते आणि आता पेपर चालू होतील आणि आपलं बघा या ठिकाणी काम होण्याला खूप महत्त्व आहे. वारंवार अशा जागा निघत नसतात पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. शेवटची संधी समजून अभ्यास करा आणि सगळ्यांनी या ठिकाणी बघा व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल पहा. त्यामुळे जो काही नंबर दिसतोय त्याला पेमेंट करा. जो काही QR दिसतो त्यावर सुद्धा स्कॅन करू शकता आणि लगेच फोनपे, Google Payमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागा.